प्यारे बच्चों नमस्कार। नवीन कक्षा के लिए हम सबका स्वागत। आज हम नवीन कक्षा के पहला पाठ एक कविता पढ़ें। कविता का नाम है पुल बनी थी माँ। कवि नरेंद्र पुंडरीक। शीर्षक एक बार सुनिए, पुल बनी थी माँ। क्या तुमने पहले सुना है पुल? पुल माने क्या है? पुल दोनों किनारों को आपस में जोड़ता है। पुल क्या है? दोनों किनारों को आपस में जोड़ता है। देखिए ये चित्र, ये कौन सा चित्र है? यह पुल का चित्र है। पुल दोनों किनारों को आपस में जोड़ता है। यहाँ माम को पुल कहा गया है। क्यों? क्यों मां को पुल बना कहा गया है? जरा सोचिए। मां क्यों पुल बना है? घर के सब सदस्यों को आपस में जोड़ने वाली कड़ी है माँ। घर के सब सदस्यों को आपस में जोड़ने वाली कड़ी है माँ। इसलिए माँ को पुल कहा गया है। यहाँ हमारी कविता के पहले एक हाइकू दिया गया है। जरा देखिए हाइकू क्या है। हाइकू, हाइकू का अर्थ क्या है? हाइकू एक छोटी सी कविता है। जापानी भाषा में लिखी गई है हाइकू। हाइकू की विशेषता क्या है? देखिए, मैया की आई वृद्धाश्रम से चिट्ठी, कैसे हो बेटा? एक बार भी सुनिए। मैया की आई वृद्धाश्रम से चिट्ठी, कैसे हो बेटा? यह एक हाइकू कविता है। इसमें हम क्या देख सकते हैं? यह एक छोटी सी कविता है, लेकिन आशय बहुत गहरा है। हाइकू की विशेषताएं यह है कि 3 पंक्तियों वाली कविता है हाइकू। എന്താണ് ഹൈക്കു? ജാപ്പനീസ് ഭാഷയിലാണ് ഹൈക്കു എഴുതാറ്. എന്നാൽ എല്ലാ ഭാഷകളിലും ഹൈക്കു കാണാറുണ്ട്. എന്താ ഹൈക്കുവിൻ്റെ പ്രത്യേകത എന്ന് പറഞ്ഞാൽ 3 വരികൾ മാത്രം ഉള്ളതാണ് ഹൈക്കു കവിതകൾ. വിശാലമായ വിസ്തൃതമായ ആശയം അടങ്ങുന്ന 3 വരികൾ. ഇത് മാത്രമല്ല ഹൈക്കുവിൻ്റെ പ്രത്യേകത. ഇവിടെ തന്നിരിക്കുന്ന ഹൈക്കുവിൽ നോക്കിയാൽ മനസ്സിലാക്കാൻ സാധിക്കും. मैया की आई वृद्धाश्रम से चिट्ठी, कैसे हो बेटा? देखिए पहली पंक्ति में कितने अक्षर हैं? 5 अक्षर है. ആദ്യത്തെ വരിയിൽ 5 അക്ഷരം, രണ്ടാമത്തെ വരിയിൽ 7 അക്ഷരം, മൂന്നാമത്തെ വരിയിൽ 5 അക്ഷരം. ഇപ്രകാരം എഴുതുന്ന കവിതകൾക്കാണ് ഹൈക്കു എന്ന് പറയാറ്. इसका अर्थ देखिए क्या है? मैया की आई वृद्धाश्रम से चिट्ठी, कैसे हो बेटा? मैया, मैया माने क्या है? मैया, मैया का अर्थ है माँ. मैया माँ. माँ कहाँ है? वृद्धाश्रम में है. वृद्धाश्रम क्या? वृद्धाश्रम वृद्ध सदनम, ठीक है ना? वृद्ध सदनम. मैया कहाँ है? माँ कहाँ है? वृद्ध सदन में है. वहां से उसकी चिट्ठी आई. चिट्ठी क्या है? चिट्ठी खत. वृद्धाश्रम से मैया की माँ की चिट्ठी आई. വൃദ്ധ സദനത്തിൽ നിന്ന് അമ്മയുടെ കത്ത് വന്നു. എന്താ അതിൻ്റെ ഉള്ളടക്കം? കൈസേ ഹോ ബേട്ട. എന്താ? എങ്ങനെയുണ്ട് മകനെ?
മോനെ നിനക്ക് സുഖമാണോ? जरा सोचिए माँ किस प्रकार वृद्धसदन में पहुंची है. ഈ അമ്മ എങ്ങനെയായിരിക്കും ഈ വൃദ്ധസ്ഥാനത്തിൽ എത്തിയിട്ടുണ്ടാവുക? എങ്ങനെയായിരിക്കും? മക്കൾ കൊണ്ടാക്കിയതാവും അല്ലേ? മക്കൾ കൊണ്ടാക്കിയത് തന്നെയാണ്. लेकिन वृद्धसदन में भी है तो वह किसके बारे में सोचती है? माँ किसके बारे में सोचती है? बेटे के बारे में सोचते हैं, अपने बच्चों के बारे में भी सोचते हैं. वृद्धाश्रम में रहने वाली माँ किसके बारे में सोचती है? अपने बेटों के बारे में सोचती है. क्यों? क्यों माँ इस प्रकार सोचती है? वही है माँ, वही है माँ. माँ का प्यार गहरा है. माँ का प्यार बहुत गहरा है. വൃദ്ധാശ്രമത്തിലായിരുന്നിട്ട് കൂടി ആ അമ്മയ്ക്ക് തന്നെ അവിടെ കൊണ്ടാക്കിയ മക്കളോട് ഒരു ദേഷ്യവും തോന്നുന്നില്ല. അപ്പോഴും അമ്മയുടെ മനസ്സിൽ സങ്കടങ്ങളാണ്, പരേശാനിയാം, വിഷമതകൾ. എന്തിനുള്ള വിഷമതകളാ? തൻ്റെ മക്കൾക്ക് അവിടെ സുഖമാണോ? ഇതാണ് അമ്മയുടെ പ്രയാസം. देखिए हमारा शीर्षक की ओर ज़रा चलो. मैया की आई വൃദ്ധാശ്രമം സെ ചിട്ടി കൈസേ ഹോ ബേട്ട എന്ന ഹൈക്കുവിലൂടെ നമുക്ക് കവിതയിലേക്ക് പോകാം. കവിതയുടെ ശീർഷകം ഇതാണ്, പുൽ ബനി ധി മാ. അർത്ഥാത് മാ പുൽ ബനി ധി, അമ്മ പാലമായിരുന്നു, അമ്മ പാലം പണിഞ്ഞിരുന്നു. कहाँ पुल बनी थी माँ? माँ बच्चों के बीच, अपने बेटों के बीच या घर के सब सदस्यों के बीच माँ पुल बनी थी. जरा कविता सुनिए. हम भाइयों के बीच पुल बनी थी माँ, जिसमें आए दिन दौड़ती रहती थी बेधड़क, बिना किसी हरी लाल बत्ती के हम लोगों की छुक छुक छक छक. पिता के बाद हम भाइयों के बीच पुल बनी माँ, अचानक नहीं टूटी, धीरे धीरे टूटती रही. हम देखते रहे और मानते रहे कि बूढ़ा रही है माँ. माँ के बार बार कहने को हम मानकर चलते रहे. उसके बूढ़े होने की आदत और अपनी हर आवाज़ में धीरे धीरे टूटती रही माँ. सुनिए, हम भाइयों के बीच पुल बनी थी माँ. हम भाइयों के बीच पुल बनी थी माँ. माँ हम भाइयों के बीच पुल बनी थी. അമ്മ ഞങ്ങൾ സഹോദരങ്ങൾക്കിടയിൽ പാലം പണിഞ്ഞിരുന്നു. जिसमें आए दिन दौड़ती रहती थी बेधड़क, बिना किसी हरी लाल बत्ती के हम लोगों की छुक छुक छक छक. जिसमें आए दिन दौड़ती रहती थी बेधड़क. बच्चे किस प्रकार है? बेधड़क दौड़ती रहती ट्रेन के समान रहा. बच्चे किस प्रकार है? बच्चों की जिंदगी बेधड़क दौड़ती रहती है या बेरोक टोक दौड़ती रहती है. बच्चों की जिंदगी बिना किसी हरी लाल बत्ती के. सुनिए, हरी लाल बत्ती क्या है? हरी लाल बत्ती, लाल का अर्थ क्या है? लाल, लाल का अर्थ है ചുവപ്പ്. ഹരി ലാൽ ബത്തി, ഹരി ലാൽ ബത്തി ചുവപ്പും പച്ചയും നിറങ്ങളുള്ള വിളക്കുകൾ. किसके लिए है? किसके लिए है? रेलगाड़ी चलने के लिए और रोकने के लिए इस प्रकार बत्ती की आवश्यकता है. रेलगाड़ी रोकने के लिए लाल बत्ती होना है. चलने के लिए हरी बत्ती की आवश्यकता है.
लेकिन यहाँ बच्चों की जिंदगी बिना हरी लाल बत्ती से ചൽത്തി रहती है. കുട്ടികളുടെ ജീവിതം എന്തുപോലെ പോകുന്നു എന്നാണ് പറയുന്നത്? സിഗ്നൽ ഇല്ലാതെ ഓടുന്ന ട്രെയിൻ പോലെയാണ്. കുട്ടികളുടെ ജീവിതം സിഗ്നൽ ഇല്ലാതെ ഓടുന്ന ട്രെയിൻ പോലെയാണ്. അതാണ് ഇവിടെ പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. ബിനാ ഹരി ലാൽ ബത്തിക്ക് ഹം ലോഗോങ്കി ചുക് ചുക് ചക് ചക്. ചുക് ചുക് ചക് ചക് എന്താണ് ആ ശബ്ദം കൊണ്ട് അർത്ഥമാക്കുന്നത്? റെയിൽഗാഡിക്ക് ആവാസ്. ചുക് ചുക് ചക് ചക് നമ്മുടെ കാണിച്ചിരിക്കുന്നത് റെയിൽഗാഡിയുടെ ട്രെയിനിൻ്റെ ശബ്ദമാണ്. അപ്പോൾ കുട്ടികളുടെ ജീവിതം എങ്ങനെയാണ് പോകുന്നത്? ബിനാ ഹരി ലാൽ ബത്തിക്ക്. ബിനാ ഹരി ലാൽ ബത്തി, ചുവപ്പും പച്ചയും സിഗ്നലില്ലാത്ത ഓടുന്ന ട്രെയിൻ പോലെയാണ് കുട്ടികളുടെ ജീവിതം. ഇസ് പ്രകാർ കെ ബच्चों के बीच माँ क्या बन गई है? माँ पुल बन गई है. बच्चों की जिंदगी बिना हरी लाल बत्ती के रेलगाड़ी के समान चलती रहती है. वही है इसका अर्थ. पिता के बाद हम भाइयों के बीच पुल बनी माँ. पिता के बाद हम भाइयों के बीच पुल बनी थी माँ. अचानक नहीं टूटी, धीरे धीरे टूटती रही. हम देखते रहे और मानते रहे कि बूढ़ा रही है माँ. पिता के बाद, इसका अर्थ क्या है? पिता के बाद, पिता मरने के बाद. पिता मरने के बाद, पिता मरने के बाद हम भाइयों के बीच पुल बनी थी माँ. അച്ഛൻ്റെ മരണശേഷവും അമ്മ എന്ത് ചെയ്തിരുന്നു? മക്കളുടെ ഇടയിൽ, ഞങ്ങൾ സഹോദരങ്ങൾക്കിടയിൽ പാലം പണിഞ്ഞിരുന്നു. ലേക്കിൻ മാ ധീരെ ധീരെ ടൂട്ടി രഹി. മാ ധീരെ ധീരെ ടൂട്ടി രഹി. इसका आशय क्या है? माँ रूपी पुल धीरे धीरे टूटती रही. पिता के मरने के बाद माँ बच्चों के बीच पुल बनी थी, लेकिन धीरे धीरे वो पुल टूटने लगी. टूटना माने क्या है? दुर्बल होने लगा. माँ टूटने लगी का अर्थ क्या है? माँ दुर्बल होने लगी. माँ कमजोर होने लगी. माँ दुर्बल, अम्मा दुर्बलयाई തുടങ്ങി. माँ कमजोर होने लगी. दुर्बल होने को उसकी मानसिक स्थिति का क्या कोई संबंध है? माँ का दुर्बल होना, इसमें उसका मानसिक स्थिति का क्या कोई संबंध है? वह मानसिक रूप से भी दुर्बल होने लगी. यह भी नहीं, शरीर पर भी दुर्बल होने लगी. माँ किस प्रकार दुर्बल होने लगी? मानसिक रूप और शारीरिक रूप भी माँ दुर्बल होने लगी. അച്ചാനക് നഹി ടൂട്ടി, പെട്ടെന്ന് പൊട്ടിപ്പോയില്ലെന്നാണ് പറയുന്നത്. അച്ഛൻ്റെ മരണശേഷം പെട്ടെന്ന് പൊട്ടിപ്പോയില്ല. ധീരെ ധീരെ ടൂട്ടിനെ ലഗി, വളരെ പതിയെ പതിയെയാണ് അമ്മ എന്തായി മാറിയത്? ടൂട്ടിനെ ലഗി, കംസോർ ഹോനെ ലഗി, അമ്മ ദുർബലയായി തീർന്നത്. ഹം ദേഖ്തേ രഹേ ഓർ മാൻതേ രഹേ കി ബൂഠാ രഹി ഹേ മാ. हम देखते रहे, यहाँ हम कौन है? बच्चे, बेटे मानते रहे और देखते रहे कि बूढ़ा रही हो माँ. അമ്മ കംസോറായി തുടങ്ങിയപ്പോൾ കുട്ടികൾക്ക് എന്ത് മനസ്സിലായി തുടങ്ങി? മാ ബൂഠാ രഹി ഹെ, അമ്മ എന്തായിത്തീരുന്നു? മാ ബൂഠാ രഹി ഹെ, അമ്മ വൃദ്ധയായി തുടങ്ങിയിരിക്കുന്നു. ബൂഠ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? ബൂഠ, വൃദ്ധ, വൃദ്ധയായി തുടങ്ങിയിരിക്കുന്നു. और मानते रहे कि बूढ़ा रही है माँ. അവർക്ക് ബോധ്യമായി, കുട്ടികൾക്ക് ബോധ്യമായി അമ്മ പ്രായമായി തുടങ്ങിയിരിക്കുന്നു. उसका शरीर दुर्बल होने लगी. माँ के टूटने का वास्तविक कारण क्या होगा? माँ दुर्बल होने की वास्तविक कारण क्या होगा? जरा सोचिए. बेटों का सहयोग पूरी तरह न मिला.
अपने बूढ़ापे में बच्चों की सहयोग पूरी तरह न मिलना। बेटे देखते रहे कि बूढ़ापे के कारण माँ टूटती रहती है, बूढ़ापे के कारण माँ टूटती रहती है, बच्चे ऐसा लगते हैं। अगला देखिए, माँ के बार बार कहने को हम मानकर चलते रहे, उसके बूढ़े होने की आदत और अपनी हर आवाज में धीरे धीरे टूटती रही माँ। माँ को बार बार कहने को हम मानकर चलते रहे, उसके बूढ़े होने की आदत और अपनी हर आवाज में धीरे धीरे टूटती रही। माँ के बार बार कहने को, बार बार कहना, വീണ്ടും വീണ്ടും പറയുക, വീണ്ടും വീണ്ടും പറയുക, ബാർ ബാർ कहने को हम मानकर चलते रहे, ഞങ്ങൾക്ക് മനസ്സിലായി, അല്ലെങ്കിൽ ഞങ്ങൾ കരുതി, ഞങ്ങൾ വിചാരിച്ചു. ആരാണ് ഈ ഞങ്ങൾ? ഹം ഭായിയം, മക്കൾക്ക് മനസ്സിലാക്കാൻ കഴിഞ്ഞു. എന്ത്? उसके बूढ़े होने की आदत, माँ बार बार कहने की आदत സ്വഭാവം. ബാർ ബാർ कहना, അമ്മ എപ്പോഴും പറഞ്ഞുകൊണ്ടേയിരിക്കും അല്ലേ? അമ്മമാരുടെ ഒരു സ്വഭാവമാണത്. എപ്പോഴും ഒരേ കാര്യം തന്നെ ആവർത്തിച്ച് പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കും. माँ बार बार कहने को हम मानकर चलते रहे, उसके बूढ़े होने की आदत, बूढ़े होने की आदत है. അമ്മയുടെ സ്വഭാവമാണത്. എന്തുകൊണ്ടുള്ള സ്വഭാവമാണ്? വൃദ്ധയായതിൻ്റെ, വാർദ്ധക്യത്തിലേക്ക് എത്തിയതിൻ്റെ പ്രത്യേകതയാണ് എന്ത്? വീണ്ടും വീണ്ടും പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. ബാർ ബാർ कहना, इसका मतलब क्या है? एक ही बात को बार बार कहना, ഒരേ കാര്യം തന്നെ വീണ്ടും വീണ്ടും പറയുക. क्यों इस प्रकार माँ बार बार कहने लगी? बेटे समझते हैं बढ़ते हुए बूढ़ापे की निशानी है वह. माँ की बढ़ते हुए बूढ़ापे की निशानी है बार बार कहना, वह बूढ़े होने की लक्षण है. बेटे ऐसा समझते हैं, माँ का बार बार कहना बूढ़े होने की लक्षण है. और अपनी हर आवाज में धीरे धीरे टूटती रही माँ, अपनी हर आवाज में धीरे धीरे टूटती रही माँ. माँ कमजोर होने के साथ साथ आवाज भी कमजोर होने लगी. मानसिक रूप से और शारीरिक रूप से वह कमजोर होने लगी. धीरे धीरे माँ दुर्बल होती रही, बहुत धीरे माँ दुर्बल होने लगी. एक बार भी कविता देखिए. हम भाइयों के बीच पुल बनी थी माँ, जिसमें आए दिन दौड़ती रहती थी बेधड़क, बिना किसी हरी लाल बत्ती के हम लोगों की छुक छुक छक छक. पिता के बाद हम भाइयों के बीच पुल बनी माँ, अचानक नहीं टूटी, धीरे धीरे टूटती रही. हम देखते रहे और मानते रहे कि बूढ़ा रही है माँ. माँ के बार बार कहने को हम मानकर चलते रहे, उसके बूढ़े होने की आदत और अपनी हर आवाज में धीरे धीरे टूटती रही माँ. കവിതയുടെ മൊത്തം ആശയം, അമ്മ മക്കൾക്കിടയിൽ എന്നും ഒരു പാലമായിരിക്കുകയാണ്, എന്നും അമ്മ മക്കൾക്കിടയിൽ ഒരു പാലമായി തീർന്നിരിക്കുകയാണ്. അച്ഛൻ്റെ മരണശേഷവും അമ്മ ആ കുട്ടികളെ എങ്ങനെയാണ് വളരെ കാര്യമായി നോക്കിക്കൊണ്ട് പോവുകയാണ്. എന്നാൽ കാലം കഴിയുന്തോറും അമ്മ ക്ഷീണിതയായി വരുന്നു, പരവശയായി വരുന്നു. അപ്പോൾ മക്കൾക്ക് ആ അമ്മയുടെ ആ കംസോരിയ അത് ഒരിക്കലും അംഗീകരിക്കാൻ കഴിയാത്ത അവസ്ഥയിലേക്ക് പോകുന്ന കാഴ്ചകളാണ് നമ്മൾ ഇന്ന് ലോകത്ത് കാണുന്നത്. ഇതാണ് ഈ കവിതയിലൂടെ നമ്മൾ ഉടനീളം കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. जरा देखिए कविता का आशय. माँ भाइयों के बीच पुल बनी थी, पुल दो किनारे को आपस में जोड़ता है. माँ परिवार के हर सदस्य को आपस में जोड़ने वाली कड़ी रही. इस माँ रूबी पुल
से बच्चे की जिंदगी रूबी रेलगाड़ी बेरोक टोक चलती रही। पिता के चल बसने के बाद भी भाइयों के बीच माँ पुल बनी रही। माँ धीरे धीरे टूटने लगी, यानी मानसिक रूप से वह धीरे धीरे कमज़ोर होती रही। उसके शरीर पर बुढ़ापे का असर दिखने लगा। वह शारीरिक रूप से भी कमज़ोर होने लगी। कविता कैसे लगी? आप कविता कैसे लगी? कविता ठीक तरह से पढ़ना है और इसका आशय ठीक तरह समझना है, और आप सब अपनी पुस्तिका में इसका आशय लिखने का प्रयास करना है। ठीक है, अच्छा, धन्यवाद।